नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू माय चॅनल. आता आपण आलेलो आहोत जिममध्ये आणि आपण रेडी होऊया आता ट्रेनिंगसाठी. सो नेहमीप्रमाणे आता आपण स्ट्रेचिंगपासून आपल्या वर्कआउटची सुरुवात करणार आहोत. स्ट्रेचिंग केल्यानंतर आम्ही केटलबेल घेऊन रनिंग केली. नॉर्मल रनिंग आणि वेट घेऊन जेव्हा आपण धावतो त्यावेळेस जास्त प्रेशर आपल्या शोल्डर्सवरती आणि आपल्या फोरआर्म्सवरती येतं. तर या रनिंग नंतर ॲक्च्युली फोरआर्म्स पंप झाले होते. वॉर्मअप राऊंड झाल्यानंतर आपण चालू केलं फंक्शनल सर्किटला, ज्याची सुरुवात झाली डेडलिफ्ट पासून. सर्किट खूप इफेक्टिव्ह होतं, त्यामुळे असं वाटत होतं की आता मी खतमच झालो आहे. सो त्यानंतर वॉटर ब्रेक झाला. वॉटर ब्रेक नंतर आम्ही हँडरेस्ट बांधायला घेतले. हँडरेस्ट बांधून झाल्यानंतर रेग्युलर ड्रिल्स आमचे चालू होतात. ड्रिल्सची सुरुवात नेहमी आम्ही शॅडो बॉक्सिंग पासून करतो. शॅडो बॉक्सिंग, शॅडो किक बॉक्सिंग.
त्यानंतर ड्रिल्स. ड्रिल्स करून झाल्यानंतर सगळ्यात लास्टला आम्ही कोर एक्सरसाइज करतो, म्हणजे ॲप्सचे वेगळे जे प्रकार तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय ते आम्ही करतो, जेणेकरून अजून कोर आपला स्ट्रॉंग होतो. आणि पूर्ण वर्कआउट झाल्यानंतर यासाठी करतात की आपली मूवमेंट स्लो होऊन जाते. आफ्टर वर्कआउट स्ट्रेचिंग पण तेवढेच इम्पॉर्टंट आहे जेवढे आपण कुठलाही वर्कआउट सुरू करायच्या अगोदर करतो. म्हणजे मी बऱ्याच लोकांना बघितलं आहे की जे वर्कआउट झाल्यानंतर विदाऊट स्ट्रेचिंगच घरी जातात, पण दॅट इज टोटली रॉंग. सो ॲट द एंड आपण करत आहोत कूल डाऊन स्ट्रेचिंग.
माझा आजचा जो ट्रेनिंगचा शेड्यूल होता तो कंप्लीट झाला. आज खूप जबरदस्त सर्किट होता, त्यामुळे खूप मजा आली वर्कआउट करायला. वेट ट्रेनिंग आज जास्त होतं, त्यामुळे मसल पण पंप झालेले आहे. काय काय प्रकारचे एक्सरसाइज होते आज, काय ड्रिल्स होते आज, MMA राऊंड्स होते. राऊंड्स म्हणजे ड्रिल्स होते, ते कसे होते ते तुम्हाला आवडल्यास मला नक्की सांगा. लाईक करा माझ्या चॅनलला, शेअर करा तुमच्या फ्रेंडसोबत आणि अशाच नवीन नवीन ब्लॉगसाठी रेडी राहा. मी प्रयत्न करेन की नेहमी मी म्हणजे डेली बेसिसवरती मी ब्लॉग टाकेन, पण जसं मला जमेल तसं मी नक्की अपडेट करत राहील. मी एक कॉर्पोरेट एम्प्लॉय असल्यामुळे मला जॉब करून माझं ट्रेनिंग सगळं करून मला आता हे मी जे नवीन चॅलेंज घेतलेलं आहे, कमिटमेंट माझी जी दाखवत आहे माझ्या स्पोर्ट्ससाठी, त्यासाठी पण मला आज वेळ मॅनेज करावा लागतो आहे. तर कसे व्हिडिओज येतील, कसे मी ब्लॉग्स टाकेन त्याचं कॅल्क्युलेशन अजून चालू आहे. पण हा जर तुम्हाला माझं सेशन आवडत असेल, माझे जर सिरीज आवडत असेल तर मला नक्की सांगा. कमेंट्समध्ये मला सांगा की मी अजून कॅमेऱ्याचे अँगल कसे इम्प्रूव्ह केलं पाहिजे, कारण का मी पूर्ण यामध्ये नवीन आहे तर मला तसा एवढा काही एक्सपिरियन्स नाही आहे. तर तुम्ही कमेंट्समधून मला सांगा. असे पण माझे फ्रेंड्स आहेत जे पार्टनर्स आहेत माझे ट्रेनिंगचे, ते मला सजेशन देत असतात. खूप सगळे माझ्या ज्या जिममध्ये आहेत FFCमध्ये ते खूप सपोर्टिव्ह आहेत, इन्क्लुडिंग ट्रेनर्स पण खूप सपोर्ट करतात. तर तुम्ही पण मला सपोर्ट करा. माझा ब्लॉग आवडल्यास नक्की लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.